ही अयोध्येची परंपरा आहे. अयोध्या आणि बनारसची. तर तिथे पंडित छन्नूलाल मिश्रा ज्यांच्याकडे मी मानस गायला शिकलो. ते म्हणायचे की मानस ये समझने की चीज है ही नहीं, वो गाने की चीज है. आणि त्याचा अर्थ हा त्या गायनातनं बाहेर आला पाहिजे. असं ते अट्टहासाने सांगायचे. आणि ते खरंच आहे. गाऊन त्याचा जो अर्थ उभा येतो, तो वाचून येत नाही. आता ही इमेज काय आहे, की इकडे ते सैन्य पलीकडे आलेलं आहे आणि ते आता सुवेळ पर्वतावर बसलेत. हे त्यांचं सगळे जे ग्रुपिंग आहे, की सुग्रीव आहे, विभीषण आहे, हनुमान आहे, अंगद आहे, लक्ष्मण तर अर्थातच आहे हो. आणि मानरसेन आहे. आणि ह्याला मानस परंपरेमध्ये झाक्या म्हणतात, की प्रत्येक ठिकाणी एक कथा थांबते आणि तिथे त्याची झाकी तयार होते. तर ही झाकी आहे, की "हा सुबेल सैल रघुबीरा, उतरे सेन सहित अति भीरा, शिखर एक उत्तंग अति देखी, परम रम्य सम शुभ्र बिसेखी." ह्या सुबैल सैल रघुबीरा, की इथे सुवेळ पर्वतावर रघुवीर उतरे सेन सहित अतिभीरा, खूप मोठ्या सैन्यासकट उतरले. शिखर एक उतंग अति देखी, त्या सुवेळ पर्वतावरती एक उत्तुंग शिखर त्यांनी शोधला. परर रम्य सम शुभ्र बिसेखी, तो अतिशय रम्य आणि स्वच्छ पांढरा होता. परम रम्य सम शुभ्र बिसेखी, तह तरु किसलय सुमन सुहाये, लक्ष्मण रचि निज हाथ डसाये, तापर रुचिर मृदुल मृग छाला, तेही आसन आसीन कृपाला. तह तरु किसलय सुमन सुहाय, तिथे सुंदर गवताचं आसन लक्ष्मणाने तयार केलं. लक्ष्मण रची निज हात स्वतःच्या हाताने ते मांडलं. तापर रुचिर मृदुल मृग छाला, हरणाचं कातड पसरलं. तेही आसन आसीन कृपाला आणि त्यावर श्रीराम स्थानापन्न झाले. म्हणजे ज्याला आपण रिकॉग्निझन्स मिशन म्हणतो, की पलीकडे रावणाचं सगळं वैभव आहे आणि इथे काय तर हे संन्यासासारखे कपडे, सेना म्हणाल तर काय वानर, आसन म्हणाल तर काय गवत आणि मृगछाला. तरी सुद्धा ते क्षात्रतेज इतकं प्रचंड होतं. तापर रुचिर मृदुल मृगछाला, तेही आसन आसीन कृपाला. प्रभुकृत शीस कपीस उछंगा, बाम दहिन दिसी चाप निशंगा. दुहुकर कमल सुधारत बाना, कहलंकेस मंत्र लगी काना. प्रभुकृत सीस कपीस उछंगा, आसन म्हणून त्यांनी काय घेतलं तर सुग्रीव म्हणजे कपीस त्याला म्हणलं ये माझ्या बाजूला, त्याच्या मांडीवर डोकं टेकलं. पाम दहिन दिसी चाप निशंगा, आणि निशंग आणि चाप हे डाव्या आणि उजव्या बाजूला होते. दुहुकर कमल सुधारत बाणा, कमळासारख्या हातांनी ते बाणाला खेळवत होते. दुहुकर कमल सुधारत बाणा, कहलंकेस मंत्र लगी काना. विभीषणाला सांगितलं इकडे ये, मला पलीकडे लंकेत काय चाललंय ते माझ्या कानात सांग. दुहुकर कमल सुधारत बाना, कहलंकेस मंत्र लगी काना. बडभागी अंगद हनुमाना, चरण कमल चापत विधिनाना. प्रभु पाछे लक्ष्मण बीरासन, कटिनि शंग कर बान सरासन. एहि विधि कृपा रूप गुण, धाम रामू आसीन. बडभागी अंगद हनुमाना, अंगद आणि हनुमान ह्यांचं काय भाग्य, चरण कमल चापत बिधिनाना, रामाचे पाय ते चेपत होते. प्रभू पाछे लक्ष्मण बीरासन, रामाच्या मागे लक्ष्मण हा वीरासनात बसला होता. कटिनिशंग कर बाण सरासन, युद्धाला तयार. ही झाकी आहे, की देयर इज अ पॉज, की ह्याचं तुम्ही ध्यान करा आणि ह्या ध्यानात रममाण व्हा. आणि दे आर रेडी टू गो फॉर वॉर बट नॉट जस्ट येट. प्रभू रामांनाही कळतंय की इथे आता थोडासा सैन्याला पॉज दिला पाहिजे, म्हणून ते म्हणतात बघा पलीकडनं चंद्र उगवत त्याची आता आपण झाकी बघूया. पूरब दिसा बिलोकी प्रभू, देखा उदित मयंक, कहत सब ही देखहु ससी, मृगपती सरिस असंक. पूरब दिसा बिलोकी प्रभू, त्यांनी पूर्वेकडे बघितलं. देखी उदित मयंक, चंद्रोदय होताना, मयंक म्हणजे चंद्र, चंद्रोदय होताना बघितला. कहत सबही देखहु ससीही, आणि सगळ्यांना ते म्हणले अरे बघा त्या चंद्राकडे बघा. मृगपती सरिस असंक, एखादा सिंह जसा यावा अरण्यामध्ये, तसा तो उखळीही शंका नसतेला म्हणजे पौर्णिमेचा असा वरती उगवतोय. येतोय. कारण ते क्षात्र तेज त्या सैन्यात द्यायचंय. म्हणून त्या चंद्राला त्यांनी मृगपती म्हणजे सिंहाची उपमा दिलेली आहे. पूरब दिसी गिरी गुहा निवासी, परम प्रताप तेज बलरासी, मत्त नाग तम कुंभ बिदारी, ससी केसरी गगन बनचारी.
आता ती सिंहाची उपमा ते पुढे नेतात, की पूरब दिसी गिरी गुहा निवासी, की त्याची गुहा जी आहे ह्या चंद्रसिंहाची ती पूर्व दिशेला आहे. त्या गुहेतनं तो आता बाहेर आलाय. परम प्रताप तेज बलरासी. तो परम प्रतापी आहे, तेजस्वी आहे आणि बलाची खाण आहे. असा तो सिंहचंद्र आहे. मत्त नाग म्हणजे एखादा मदोन्मत्त हत्ती आहे. त्याच्या कुंभाला तो सिंह भिडला आणि त्या गजमुक्तावली जी असते, अशी एक कल्पना आहे, की हत्तीच्या कुंभांमध्ये 2 आत मोती असतात. त्याला गजमुक्ता म्हणतात. बरं. तर त्या शशीनी म्हणजे चंद्र जो उगवलाय, त्यांनी रात्रीच्या हत्तीवरती हल्ला केला. त्या हल्ल्यात त्या रात्रीच्या हत्तीला मारलं. रात्रीच्या हत्तीच्या कुंभातनं गजमुक्तावली पसरल्यात हे चांदण आहे. मत्त नागतम कुंभ बिदारी ससी केसरी गगन बनचारी, की हा गगनात असा सगळीकडे असंख्य राजासारखा संचार करणारा हा चंद्र सिंह आहे. बिथुरे नभ मुकुता हलतारा, तारका सगळ्या पसरलेल्या आहेत. निसी सुंदरी केर सिंगारा, आणि रात्रीची जी सुंदरी आहे दुसरी, तिच्या जणू केसातला हा शृंगार आहे या तारा, म्हणजे ते डायमंड चमचमतायत तिचे, त्या ओके. रात्रीच्या सुंदरीतले. वाह! कह प्रभू ससी महू मेचकताही. आणि मग आता काव्यशास्त्र विनोद प्रभुराम पुढे चालू ठेवतात आणि म्हणतात, की त्या चंद्रामध्ये मात्र मेचकता, काही काळीमा आहे. सख्यांनो सांगा, कहू काह निज निज मती भाई. तुमच्या तुमच्या मतीला जसं जसं सुचतंय, तसतसं ती काळीमा काय आहे ते मला सांगा. कह सुग्रीव सुनहु रघुराई ससी महु प्रकट भूमि कै झाई मारे उराहु ससी कह कोई उरमह परी साम्यता सोई को कह जब विधि रति मुख कीन्हा सार भाग ससी कर हरि लीन्हा छिद्र सो प्रगट इंदु उरमाही तेहि मग देखिय नभ परिछाही प्रभु कह गरल बंधु ससी केरा अति प्रिय निज उर दीन बसेरा विष संजुत कर निकर पसारी जारत बिरहवंत नर नारी कह हनुमंत सुनहु प्रभु ससी तुम्हार प्रिय दास तव मूरति विधूर बसती सोई श्याम्यता आभास. रामाने हा काव्यशास्त्र विनोद चालू केला, की आता आपल्याला युद्धाला जायचंय, तर इथे आपण एक क्षणभर थांबूया, थोडासा विनोद करूया. म्हणून ते म्हणतात, की हा सिंह आहे मी सांगितलं. हे माझं क्षत्रिय वर्णन आहे त्याचं, की हा सिंह आहे, त्या गजमुक्तावली आहेत. पण त्याच्यातली तुम्ही जी सांगा. काळिमा काय ते तुम्ही आता सांगा. तर सुग्रीव म्हणतो, "कह सुग्रीव सुनहु रघुराई." रघुराया ऐक. "ससी महू प्रगती भूमी कै झाई." ह्या भूमीवरची जी काळिमा आहे, ती त्याच्यात प्रकट झाली. असं सुग्रीव सांगतो. कारण त्याला भीती आहे. युद्धाला जायचंय. हं. कपीस असला तरी त्याला ती भीती आहे. म्हणून तो म्हणतो, की इथली जी काळिमा आहे, ती त्याच्यात प्रतिबिंबित होतीये. म्हणून तो काळ आहे. "मारेउ राहु ससीही कह कोई." कोणतरी म्हणलं, की राहूनी जे चंद्राला मारलं, "उरमह परिश्याम्यता सोई." त्यामुळे त्याची काळिमा त्याच्यावर राहिली, की राहू ती जी जखम आहे, ती काळिमा आहे. "कोउ कह जब बिधी रतिमुख कीना." रती म्हणजे कामाची बायको. तर कामाची जी पत्नी आहे, तिचा चेहरा हा ब्रह्मदेव बनवायला गेला. आता बनवता सुंदर बनवता त्याचं सौंदर्यच संपलं. इतका तो सुंदर झाला. पण तरी थोडंसं तिला अजून बनवायचं राहिलं होतं. म्हणून त्यांनी थोडंसं हाताने चंद्राचं सौंदर्य काढलं आणि तिच्या मुखात घातलं. आणि म्हणून ती काळीमा जी आहे, ती ते सौंदर्य उचललेलं आहे, रतीला बनवताना. "कोउ कह जब बिधी रतिमुख कीना, सार भाग ससी कर हरलीना." जो उरलेला भाग होता ते सौंदर्य रतीचं बनवताना, तो त्यांनी चंद्रातला काढला म्हणून ती काळीमा आहे. "छिद्रसो प्रकट इंदू उरमाही." त्यामुळे चंद्राच्या उरामध्ये हे छिद्र प्रकट झालंय. "तेही मग देखिय नभ परिछाई." आणि त्याच्यात आकाश काळं आहे, त्याचं प्रतिबिंब पडतंय म्हणून तो काळा असल्यासारखा भासतोय. आता रामचंद्र काय म्हणतात? एकीकडे युद्धाला चाललेत, दुसरीकडे त्यांनी त्यांचं क्षात्रतेज सगळं प्रकाशित केलेलं आहे. पण सीतेचा विरह आहे. आणि ते म्हणतात, "प्रभू कह गरल बंधू ससी केरा." विष जे आहे, ते समुद्र मंथनातनं बाहेर आलेलं आहे, की विष जे हा साक्षात चंद्राचा भाऊ आहे. "अतिप्रिय निज उर दीन बसेरा." की स्वतःचा भाऊ आहे म्हणून त्यांनी त्या विषाला स्वतःच्या मध्ये स्थान दिलेलं आहे. आणि ओह! ती विष ती काळीमा आहे. विष संयुत कर निकर पसारी, आणि ते विषानी संयुक्त, संयुत म्हणजे संयुक्त, युक्त होऊन ती जी सगळीकडे चंद्रमा पसरतीये, ती विषसंयुत आहे. जारत बिरहवंत नरनारी, आणि जे विरहवंत नरनारी आहेत, त्यांनी ते विष हृदय जाळतायत. तर ओह! हा तो रामाचा विरह आहे. आणि मग शेवटी तो हनुमंताला म्हणतो, "हनुमंत आता तू सांग." "कह हनुमंत सुनहु प्रभु ससी तुम्हार प्रिय दास." रामा, कारुण्यात अडकू नकोस. हा शशी तुझा दास आहे.
आणि "तव मूरती विधू उर बसती." तुझी मूर्ती त्याच्यात वसते आणि ती शाम्यता आहे त्याचा आभास त्याच्यात होतो. ते हनुमान म्हणतात.